मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये आमदार अमोल खताळ यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलाय. प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, डीवायएसपी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांसह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यांची हजेरी होती. वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतानं या कार्यक्रमाची सांगता झाली. माजी सैनिकांच्या पत्नींचा सत्कार आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत केला गेला. महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून देशात महाराष्ट्र विकासात पुढे चाललाय. यामध्ये संगमनेरचं योगदान मोठं असून आगामी काळात संगमनेरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन. आपल्या संगमनेर येथे नुकताच सर्व आपल्या प्रांताधिकारी साहेब असेल, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, कृषी विभागाचे आहेत, PWDचे आहेत, सर्वच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आत्ताच ध्वजारोहण संपन्न करण्यात आलं आहे. महाराष्ट्र दिनाबाबत सांगायचं म्हणाल तर 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आज आपल्याला हा सोनेरी दिवस बघण्यास मिळतोय. खूप संघर्ष करावा लागला, खूप संघर्ष झाला आणि या महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामध्ये आज आपण बघितलं असेल तर महाराष्ट्र आता आर्थिक बाबतीत सुद्धा, शेतकऱ्यांच्या बाबतीत, कामगारांच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत 1 नंबरवरती काम करतोय. अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांची पदस्पर्शाने पावन झाला हा महाराष्ट्र आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकर सगळ्यांच्या विचारांनी हा महाराष्ट्र घडला आहे. निश्चितच ज्या पद्धतीने आपलं महायुतीचं सरकार, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली काम करताना निश्चित माझ्यासारख्याला एक आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे का महाराष्ट्राची वाटचाल ही आर्थिक बाबतीत, सगळ्याच बाबतीत, विकासाच्या बाबतीत आज देशामध्ये 1 नंबरला सुरुवात झाली आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने जुन्या कालावधीमध्ये संघर्ष झाला, महाराष्ट्र निर्मिती झाली आणि जे अभिप्रेत होतं त्या पद्धतीने महाराष्ट्राची विकासात्मक घोडदौड सुरू आहे. निश्चित यामध्ये आपल्याला आपल्या संगमनेर तालुक्याचा सुद्धा मोलाचा वाटा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये या महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या बाबतीत, रोजगार, सगळ्याच बाबतीत संगमनेर आपल्याला परिपूर्ण, संपूर्ण करून पुढे जाण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळं मी आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांना 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या तसेच जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या सर्व महाराष्ट्रवासियांसाठी अतिशय अभिमानाचा आणि एकदम गौरवशाली दिवस आहे. त्यामुळे सर्वांना परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. यावेळी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेली. तर ध्वजारोहण कार्यक्रमाला शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांची मोठी उपस्थिती होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला.
प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.